हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फुगाबाई कटिंगची आणि स्टिचिंगची अगदी परफेक्ट सोपी पद्धत. इथे मी पेपर घेतलेला आहे. पेपरवरती आपण जसं रेग्युलर स्लीव्हचं कटिंग करतो त्या पद्धतीने अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुम्ही नवीन मैत्रिणी असताल तर आधी जर तुमच्याकडे स्लीव्ज असेल तयार तर तुम्ही ती ठेवून मार्किंग करू शकता किंवा मार्किंगचं माप घेऊनही तुम्ही करू शकता. आता माझ्याकडे या ब्लाऊजचं पॅटर्नच आहे तयार, त्यामुळे मी जी स्लीव्ज आहे माझ्याकडे तीच ठेवलेली आहे आणि आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पुढचं जे चेंजेस करणार आहे त्यासाठी तर हा एक्स्ट्राचा पेपर घेतलेला आहे. आता स्लीव्जची लेंथ तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे, त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. आता हे मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला हे जे 1.5 इंचाचं मी सिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेही मार्किंग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तयार स्लीव्ज ठेवली आणि जर तुम्ही डायरेक्ट माप टाकलं तर तुम्ही जे शिलाई मार्जिन ठेवणार आहे तिथं मार्किंग घ्यायचं, कारण जे काही चेंजेस करायचे आहेत आपल्याला ते फक्त शिलाई मार्जिनपर्यंतच करायचे आहे. आता तुम्ही जर इथं 1.25 इंच ठेवले असेल तर तुम्ही 1.25 इंच घ्या आणि जर तुम्ही 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवलेलं असेल तर तुम्ही 1.5 इंचापर्यंत घ्या. अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण काय चेंजेस करायचे आहे ते पाहूया. तर तुम्हाला जेवढा फुगा हवा आहे तेवढी तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्हची उंची घेऊ शकता. आता तयार उंचीपेक्षा एक्स्ट्रा आपण जी उंची घेणार आहोत त्या उंचीबद्दल बोलते. आता इथे तुम्ही 5 इंच, 4 इंच, 3 इंच, अगदी 2 इंचापर्यंतही तुम्ही उंची घेऊ शकता. प्रश्न हा आहे की तुम्हाला पप किती हवा आहे. आता तुम्हाला जर खूप सारा म्हणजे खूप मोठा पप हवा आहे तर तुम्हाला प्लेटीही जास्त टाकाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला 5 इंच हवं, 3, 3.5 किंवा तुम्ही अगदी 2 इंचही घेऊ शकता. आता मला इथं खूप जास्तीचाही नको आहे आणि खूप कमीही नको आहे, म्हणून मी मीडियम घेणार आहे. तर मी इथे घेणार आहे 3.5 इंच. आता मी इथं 3.5 इंचावरती एक मार्क करून घेते. आता ही झाली आपली उंची, म्हणजे जी काही आपण प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी घेतलेली ही उंची, म्हणजे तयार स्लीव्ज सोडून घेतलेली ही उंची आहे. ही घेतली आहे मी 3.5 इंच. आता आपली जी काही स्लीव्ज आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं, जी आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडलेलं होतं त्याच्या अलीकडे, त्या मार्जिनच्या अलीकडचा जो भाग आहे तेवढाच आपल्याला मेजरमेंटमध्ये पकडायचा आहे, म्हणजे 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडून. आता इथं मी मेजरमेंट टेप घेतला आहे आणि स्लीव्जची जी काही हा जो भाग आहे हा मोजून घ्यायचा. इथं टोटल 9 इंच येतोय, तर 9चा अर्धा होतो 4.5 इंच. हे अशा पद्धतीने तुम्हाला जर माप काढताना त्रास होत असेल तर तुम्ही अगदी टेप अशा पद्धतीने फोल्ड करूनही पाहू शकता. आता इथे मी 4.5 इंचावरती अशा पद्धतीने हे माप घेतलेलं आहे उंचीपासून पलीकडे. आता हाच पॉईंट आहे, म्हणजे हेच 4.5 इंचाचा अजून खाली एकदा डॉट देऊन घ्यायचा आहे, कारण हे दोन्ही डॉट आपल्याला जोडून स्लीव्जला जोडून घ्यायचे आहेत. तर हा बॉक्स पूर्ण आधी आखून घ्यायचा आहे. आता ही जी लाईन आपण आखलेली आहे ती लाईनचाही आपल्याला हाफ करायचा आहे. आता या लाईनचा हाफ केल्यानंतर या लाईनचा हाफ करायचा आहे. आता मेजरमेंट टेप घेऊया आणि टेप बरोबर फोल्ड करायचं आहे जिथपर्यंत स्लीव्ज आहे तिथपर्यंत, आणि ह्याचा हाफ पॉईंट म्हणजे अर्ध मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथून अगदी गोल राऊंड शेपमध्ये, इथं बॉक्स आहे त्यामध्ये गोल राऊंडचा शेप घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि खाली नॉर्मल असा स्लीव्जचा आकार आहे त्याच पद्धतीने जिथपर्यंत आपण सिलाई मार्जिन आहे घेतलेली त्याच्या अलीकडपर्यंत हे पॉईंट जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने हे स्लीव्जचं मार्किंग करून झालेलं आहे, ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून अवश्य विचारू शकता. आता फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल असं ह्या स्लीव्जमध्ये काहीच नसतं, कारण वरच्या बाजूने जिथं आर्मोल असतं तिथं प्लेट्समुळे लुझिंग ऑलरेडी असतं, त्यामुळे इथं फ्रंट आर्मोलची आणि बॅक आर्मोलची खरं तर गरज येतच नाही. आणि आता इथं मी स्लीव्ज आहे तसं कटिंग करायचं. पण अजून एक पॉईंट राहिला आहे. हा जो पॉईंट असतो आपण जो मध्य काढलेला असतो या लाईनचा, हा खूप इम्पॉर्टंट असतो. त्यासाठी इथे मी अगदी स्टार करून घ्या किंवा तुम्ही अगदी छोटासा कट देऊन घ्या. आता पण मी इथे कटिंगच्या अगोदर एक छोटासा स्टार करून घेतलेला आहे आणि मग ही स्लीव्ज कट करून घ्यायची आहे. त्यानंतर जो पॉईंट मी तुम्हाला म्हटलेला आहे त्यालाही कट देऊन घ्यायचा आहे. तर हे पहा, आता हा जो पॉईंट आहे याला आपण छोटासा कट देऊन घेऊया, म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तरवरती कटिंग करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल आपल्याला प्लेट्स नक्की कुठून टाकायच्यात. म्हणजे हा जो पॉईंट आहे इकडून प्लेट्स आणि इकडून प्लेट्स अशा दोन्ही बाजूने सारख्या प्लेट्स घ्यायच्यात सेंटरपर्यंत.
आता या पेपर पॅटर्ननुसारच मी इथं अस्तरवरती कटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर ब्लाऊजचं कापडही घेतलेलं आहे आणि अस्तरवरती सुद्धा मी हा पॉईंट जो कटचा पॉईंट होता तो देऊन ठेवलेला आहे, कारण आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला प्लेट स्टार्ट कुठून करायच्या टाकायला आणि एंड कुठे करायचा आहे. त्याच पद्धतीने सेंटर पॉईंट पण कट करून घ्यायचा आहे. आता मी तर स्लीव्जवरती अस्तर ठेवून घेते. आता जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती मी स्लीव्ज ठेवून घेते एकदम किनाऱ्यावरती आणि आपण रेग्युलर जसं स्लीव्जचं स्टिचिंग करतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपण शिलाई करून घेणार आहोत. आता इथे पहा एकदम कडेवर ठेवायचं आहे. 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि हा जो भाग आहे कापड जोडलेला तो अस्तरच्या बाजूकडून घ्यायचा आहे आणि त्यालाही शिलाई मारायची. त्यानंतर अस्तर पलटून घ्यायचे आणि मग यावरती खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूकडून पुन्हा एकदा व्यवस्थित फिनिशिंगसह दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारताना काळजी घ्यायची अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड कुठे गोळा होणार नाही याची. त्यानंतर ब्लाऊजची जी काही ओपन बाजू राहिलेली आहे त्या ओपन बाजूलाही व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिन वगैरे लावून घेऊ शकता आणि मग शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं तरी चालेल. आता हे अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलं की आपण जे काही कट दिलेले होते ब्लाऊजला ते कट कटिंगमध्ये जाऊ द्यायचे नाही, कारण हे कट खूप इम्पॉर्टंट आहेत. आता ही स्लीव्ज आहे आणि हे आपण दिलेले कट आणि मधला सेंटरचा कट हे 3 कट इम्पॉर्टंट आहेत. आता आपण पहिल्यांदा सुईच्या बाजूने स्लीव्ज ठेवलेले आहे, म्हणजेच ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्या बाजूकडून, आणि या प्लेट्स अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायच्या. तुम्ही इथं पिन वगैरेच्या साह्याने तुम्ही एक एक प्लेट्स करून घ्या आणि पिन लावून घ्या. हे अशा पद्धतीने एक प्लेट्स टाकून झाली. त्यानंतर दुसरी प्लेट तशीच टाकून घ्या. तुम्ही इथे पिन लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमच्या 3-4 जेवढ्या प्लेट्स बसतात तेवढ्या प्लेट्स सेंटर पॉईंटपर्यंत टाकून घ्यायच्या. आता इथे खरं तर मी 3.5 इंचाचं मार्जिन घेतले म्हणजे माझ्या फक्त 3 प्लेट्स येणार. तुम्ही जर 5 घेतलं तर तुमच्या 4 प्लेट्स येऊ शकतात किंवा 5 प्लेट्स पण छोट्या छोट्या घेतल्या तर त्याही येऊ शकतात. आता दुसऱ्या बाजूनेही मी अशाच प्लेट्स टाकून घेत आहे. अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह दुसऱ्या बाजूने प्लेट्स टाकून घ्यायच्यात आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फुगाबाईचं स्टिचिंग पण पूर्ण झालं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता खूप छान अशा प्लेट्स आल्यात आणि स्लीव्जला पफ पण खूप छान क्रिएट झाला आहे. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.